हे आपले विजूभाऊ, चला विजूभाऊ चला पुढे भाऊ. चला. आणि शेतकऱ्याचा नाद नाही करायचा बरं. हे पहा विजूभाऊचा जलवा, हा 2-2 ट्रॅक्टर आहेत विजूभाऊचे. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही वावरात चाललो. विजूभाऊ आहे. विजूभाऊ डायरेक्ट टीव्ही घेऊन चालले. ते म्हणत की आता चला रोज रोज आपल्याला वावरात राहा लागते, तरी राहा लागते, तर डायरेक्ट टीव्हीच बसून टाकू. आता आपण पहिले विजूभाऊच्या वावरात जाऊ, मग सगळं आपल्या वावरात जाऊ. सकाळपासून वावरात चक्कर मारले झाले, पण बाबांना गाडी घेऊन गेले. म्हणून आता आपण विजूभाऊच्या गाडीवर चाललो. तर मग मंडळी आता आपण पोहोचलो विजूभाऊच्या वावरात. हे आपले विजूभाऊ, चला विजूभाऊ चला पुढे भाऊ. चला. आणि शेतकऱ्याचा नाद नाही करायचा बरं. हे पहा विजूभाऊचा जलवा, हा 2-2 ट्रॅक्टर आहेत विजूभाऊचे. आणि इकून ते एक हे वाळगं बनवून ठेवलेलंच आहे. पण विजूभाऊचा जलवा असा आहे की हे खतरनाक जबरदस्त बनवलेलं आहे इकडून. चला आता आपण पाहू. त्याच्यात विजूभाऊच्या चांगल्या 10-12 म्हशी आहे म्हणतात, तर ते बी पाहून घेऊ आपण. हा आपला शेतकऱ्याचा जलवा. म्हशी आहेत, काही म्हशी चरायला जायला बाहेर. आणि हे बसवून चालू भाऊ. काय चालू आहे भाऊ बसवून? कॅमेरे बसवून चालू आहे. अरे बापरे विजूभाऊ, जलवा ना सीसीटीव्ही. सीसीटीव्ही डायरेक्ट. नाद नाही करायचा शेतकऱ्याचा. हे आपले विठ्ठल भाऊ आहेत. दादा विचारून घ्या. आपण कोण्या गावचे दादा? शेगाव. अच्छा, शेगाववरून आलाय दादा. जबरदस्त. हे बघा, हे सीसीटीव्ही कॅमेरे एकदम जबरदस्त. आपले विजूभाऊ पुढे कावले होते, इकून हर नाही येत, तिकून हर नाही येत. तेव्हा नाही, आता झालं सीसीटीव्हीच बसून घ्यायचं. मस्त सीसीटीव्ही घेतले, जबरदस्त. आणि हा आपला जबरदस्त विजूभाऊचा कारभार आहे, तुम्ही पाहू शकता. चला मग मंडळी, आता विजूभाऊचं तर आपण ना पाहिलंच. आता आपण आपल्या वावरात जाणार आहे. तर ते सोयाबीन सुद्धा तुम्हाला दाखवतो. पाऊस खूप झालेला आहे. पावसाबद्दल तर आमचे व्हिडिओ तुम्ही बघितलेलेच आहे. तर आता आपल्या वावरात जाऊ आणि तिकडे पाहू. तिकडचा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. आज आपली गाडी घरी नाही, म्हणून आपण पैदल आलो. तर तिकडे विजूभाऊची गाडी भेटली होती. आणि आता आपण दुसऱ्या शेतात जाणार आहे. आपल्या इकडे 2 शेत आहेत, जवळजवळच आहेत. हे जे शेतात आपण चाललो, तर या शेतामध्ये ना जे पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे, तर आपण ते सुद्धा पाहणार आहे. आणि त्याच्यानंतर आपलं सोयाबीनचं सुद्धा आपण बघणार आहे शेत, की सोयाबीन आपलं कसं आहे. तर पहिले जे आपलं नुकसान झालेलं आहे ना, तर ते आपण पाहून घेऊ. तर मित्रांनो, आता आलेलं आहे आपण आपल्या शेतामध्ये. ही आपली कपाशी आहे. तर यामध्ये 2 पाट जातात. पाट म्हणजे मधातून सर्व पाणी जाते, तुम्ही पाहू शकता हे. आणि हे बघा इकडे कसं नुकसान झालेलं आहे. हे बघा, पूर्ण एवढं पाणी आलं होतं की हे पूर्ण पराठी एकदम झोपलेली आहे. हे सगळं नुकसान झालेलं आहे. हे दोन्ही पाट आहे. हे या साईडनं, हा जो निम दिसत आहे आपल्याला, निंबाच्या साईडनं, आणि हे एक दुसरं साईड. हे यामध्ये या पाटानं पूर्ण नुकसान झालेलं आहे. याच्यात पूर्ण पराठी हे झोपलेली आहे. आणि इकडे हे सोयाबीन बघा, या सोयाबीनचे काय हाल आहेत बघा. हे पूर्ण हा पाट आहे, हा असा पाट गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं नुकसान झालेलं आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे की खरोखर म्हणजे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पावसामुळे. आता त्याला तर पर्यायच नाही आहे, कारण निसर्ग कोणाच्या हातचाच नाही आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. तर हा जो पाट आहे, या पाटामध्ये सुद्धा आपली खूप पराठी आहे. तर ते पराठीसुद्धा झोपलेली आहे. जे पराठी आहे ते चांगली होऊन जाईल, पण बरीचशी पराठी आहे ते म्हणजे एकदम तिथं वाया गेलेली आहे. बघा कशी झोपलेली आहे हे पराठी. हे सगळं या पाटामुळे नुकसान होते. आणि जास्त पाऊस जर आला तर असं होते. तर आता आपण दुसऱ्या शेतामध्ये जाऊया, ज्यामध्ये आपण सोयाबीन पेरलेलं आहे. तर त्या सोयाबीन आपलं कसं आहे आता ते पण आपण बघू. त्या वावरामध्ये जास्त नुकसान होत नाही, कारण त्याच्यामध्ये जास्त मोठाले असे पाट नाही आहेत. तरी पण आपण आपलं सोयाबीन बघून घेऊ. आपण आता दुसऱ्या शेतामध्ये जाणार आहे. तर इकडनं आपण गेलो की जवळच दुसरं शेत आहे. थोडंसं आणखी पायदल गेलं की आपण आपल्या दुसऱ्या शेतात पोहोचणार आहे. तर तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला सोयाबीन दाखवतो.
तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे आपल्या दुसऱ्या वावरात आणि हे आहे आपलं सोयाबीन. तर तुम्ही बघू शकता की यातले तूर पण किती छान आहे, एकदम जबरदस्त तूर आहे. आणि हे आपलं सोयाबीन. या वावरातलं काही जास्त नुकसान होत नाही कारण वावर हे चांगलं आहे आणि जे म्हणजे अति पाऊस जरी झाला तरी तो पाणी आरामात निघून जाते. या वावरामध्ये सुद्धा आपल्याला दोन तशाच प्रकारचे पाट आहेत, पण सोयाबीन मोठं आहे, त्याच्यामुळे जास्त नुकसान नाही झालं. तुम्ही बघू शकता इथं 2 पाट तुम्हाला दिसतात. तर मित्रांनो तुमच्याकडे पावसाची परिस्थिती काय आहे, पावसामुळे किती नुकसान झालेलं आहे आणि खरोखर तुमचं पीक कसं आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर शेतकरी असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, म्हणजे अगदी सिंपल साधे आपले घरगुती ब्लॉग्स असतात, आता चालू केलेले आहेत. आपले जवळपास यूट्यूबला आपले 1,65,000 सबस्क्रायबर्स आहेत. तर तुम्हीसुद्धा एक सबस्क्राईब नक्की करून घ्या, व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगत जा तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं. तर तेवढंसुद्धा आम्हाला नक्की सांगत जा. काहीतरी आमच्या चुका होत असतील तर आमच्या चुकासुद्धा आम्हाला नक्की सांगा. तर बघा हे सोयाबीन आहे आपलं. हे थोडंसं या साईडनं थोडं पतलं निघालं, हे आपण बघू शकतो. या साईडनं थोडंसं पतलं निघालेलं आहे आणि बाकी इकडे छान सोयाबीन आहे हे. आणि आमच्या जंगलामध्ये फक्त एकच खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम म्हणजे जवळपास सर्वांना असेल, सर्व शेतकऱ्यांना तो प्रॉब्लेम असतोच. इकडे ते तुम्ही नीलगाय, बऱ्याचशा ठिकाणी नीलगाय म्हणतात, आम्ही त्यांना रोयटे म्हणतो. तर त्या रोयट्यांचा खूप त्रास आहे. आत्ताच मला एक फोन आला होता की आपल्या वावरामध्ये रोयटे आलेले आहेत, म्हणूनच आपण एवढा काळजीनं आलो होतो की चला पहिले तिकडे जाऊन येऊ. तर इथं विठ्ठल हजर होता आपला, तर त्याच्यामुळे मग त्यांना फोन करून सांगितलं की रोयटे आले होते पण ते काढून दिले त्यानं. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर जाता तेच सांगतो, व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.